महाराज यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने स्वराज्य सप्ताह याचा शुभारंभ मुंबईचं प्रवेशद्वार असलेल्या गेटवे ऑफ इंडियाच्या या ठिकाणी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पाडला जातोय। ते राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा, प्रफुल्लभाई पटेल, भुजबळ साहेब, धर्मराव बाबा आत्राम, दिलीपराव वळसे पाटील, रुपालीताई चाकणकर, विधिमंडळातील आमचे सहकारी श्री बाळासाहेब पाटील, विक्रम काळे, अमोल मिटकरी, मुंबईचे अध्यक्ष श्री समीरभाऊ भुजबळ, सर्व सन्मान्य व्यासपीठ, उपस्थित असलेले सर्वच शिवप्रेमी नागरिक, मायनांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, स्वराज्याचा जाज्वल्य इतिहास याच ऐतिहासिक भूमीमध्ये आपण सर्वजण मगापासून अनुभवत होतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना रयतेत राज्य कशा पद्धतीने असावं, आदर्श राजा कशा पद्धतीने असावा, जगभरामध्ये त्यांनी त्या पद्धतीचं कार्य उमटलेलं आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी पाहायला मिळालं। शौर्य, धैर्य, संयम या साऱ्यांचा त्रिवेणी संगम असलेला शिवरायांनी अलेक्झांडर आणि नेपोलियनपेक्षा सुद्धा ऐतिहासिक पद्धतीची कामगिरी त्या कालावधीमध्ये केली। स्वातंत्र्याचा पहिला ओंकार त्या कालावधीमध्ये जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेल्या शिवाजी महाराजांनी दिला आणि म्हणूनच आज महाराष्ट्रातले नागरिक म्हणून देशामध्ये सुद्धा वावरत असताना याच भूमीतून आपण सर्वजण आलो आहोत, याचा अभिमान आपल्याला सर्वांनाच त्या ठिकाणी निश्चितपणाने आहे। रायगडची भूमी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना त्या ठिकाणी केली। ऐतिहासिक असलेल्या त्या भूमीतूनच स्वराज्याची जोश, स्वराज्याची ललकार उभ्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा देशभरामध्ये त्या ठिकाणी नेली। रयतेत राज्य कशाप्रकारे असावं याचं एक उत्तम उदाहरण जगाच्या पाठीवरती शिवाजी महाराजांच्या राज्यातून त्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळते आहे। आज तोच विचार मनामध्ये ठेवत, ती प्रेरणा नजरेसमोर ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वराज्य सप्ताह 12 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारीपर्यंत आम्ही त्या ठिकाणी साजरा करणार आहोत। समीर भाऊंनी त्याचं पूर्णपणाचं विवेचन आपल्या सर्वांच्या समोर ठेवलं। मला विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संपूर्ण कार्यकर्ता, महिला भगिनी असतील, युवक असतील, उभ्या महाराष्ट्रामध्ये आपापल्या जिल्ह्यात, आपापल्या परिसरामध्ये सर्व धर्मियांना सोबत घेत मगाशी या ठिकाणी कार्यक्रम आपण अनुभवत असताना अल्पसंख्याक समाज सुद्धा हिंदवी स्वराज्याच्या उभारणीमध्ये त्यांचं योगदान किती पद्धतीने होतं हे पोवाड्याच्या रूपाने आपण सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी अनुभवलेलं आहे। म्हणून सर्वांना सोबत घेत धर्मनिरपेक्ष विचार आणि शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता या विचाराला बळकटी आणण्याच्या दृष्टिकोनातून स्वराज्य सप्ताह आपल्याला महाराष्ट्राला प्रेरणा देणारा निश्चितपणे ठरेल। दादा हा एक विचार घेऊन आज आम्ही सर्वजण काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत। महाराष्ट्रातील तमाम शिवभक्त या संबंध सप्ताहाच्या माध्यमातून याच्यामध्ये निश्चितपणाने सहभागी होतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। आणि आज मुंबईचं प्रवेशद्वार असलेल्या गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये आपण सारेजण या ठिकाणी आलात। आपल्या सर्वांचंच मनापासून स्वागत करतो आणि माझे विचार थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।